डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस जन्मदिन प्रेरणा सप्ताह 2026 22 ते 27 जुलै दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राहुल काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या वतीने इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस जन्मदिन प्रेरणा सप्ताह 2026 आयोजित करण्यात आला आहे. हा प्रेरणा सप्ताह 22 ते 27 जुलै 2026 या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक आणि जनकल्याणकारी उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या प्रेरणा सप्ताहाचा शुभारंभ 22 जुलै रोजी होणार असून 27 जुलै रोजी समारोप होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कार्यातून प्रेरणा घेत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प देवपुष्प फाउंडेशनने केला आहे. या सप्ताहातील प्रमुख आकर्षण म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊन विकास कामांवर आधारित चित्रे साकारतील. उत्कृष्ट चित्रांची निवड करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात येईल. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 22 जुलैपासून सोलापूर शहरात 1000 वृक्ष लागवड अभियान राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी 2 कोटी रुपयांच्या विमा संरक्षण योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इन्फ्रामॅन 2026 या विशेष पायाभूत विकास चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात साकारलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती, छायाचित्रे आणि विकासाचा प्रवास नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे. याशिवाय बेघर, दिव्यांग आणि गरजू नागरिकांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच परीट समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम संपूर्ण सप्ताहभर राबविण्यात येणार असून विकासाची प्रेरणा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी आणि अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक राहुल काटकर यांनी हा प्रेरणा सप्ताह उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत महेश वाघमारे, सागर गवळी, रोहित परदेशी आदी उपस्थित होते. उद्या बुधवार दिनांक 22 जुलै रोजी माझे मार्गदर्शक, आदरणीय नेते, भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री महाराष्ट्र, लोकप्रिय मुख्यमंत्री इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस साहेब जन्मोत्सव प्रेरणा सप्ताह देवपुष्प फाउंडेशन या माध्यमातून आपण साजरा करतोय. देवपुष्प फाउंडेशन तर्फे 22 जुलै ते 27 जुलै विविध सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रमाचे आयोजन देवपुष्प फाउंडेशनच्या मार्फत केलेले आहे. त्याच्यामध्ये 22 जुलै रोजी वृक्षारोपणापासून सुरुवात होणार आहे. 22 जुलै रोजी दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान समाज कल्याण केंद्र इथे असंघटित बांधकाम कामगारांसाठी प्रत्येकी 2 लाख असा 2 कोटीचा ग्रुप वाईज म्हणजे 100 कामगारांसाठी आपण 2 कोटीचा विमा उतरून देतोय. त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली आहे. उत्कृष्ट चित्रकारांना सन्मान आणि बक्षीस वितरण त्याच दिवशी करण्यात येईल. आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा देवपुष्प फाउंडेशनचा जो विषय आहे तो आम्ही त्या मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करतोय. ज्या मुलांच्या डोक्यावरती वडिलांचं छत्र हरपलेलं आहे अशा मुलांची नोंदणी करून त्यांना शालेय साहित्य इथून आपण कायमस्वरूपी देण्याची सुरुवात या दिवशीपासून करणार आहोत. त्याच्यानंतर 1000 वृक्ष लागवडीचा आमचा संकल्प आहे. इन्फ्रामॅन 2026 पायाभूत विकास चित्र प्रदर्शन देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासाठी जे दिलेलं योगदान आहे त्याच्यामध्ये अटल सेतू असेल,
मिसिंग लिंक असेल किंवा कॅन्सर हॉस्पिटल असेल, विविध इन्फ्रास्ट्रक्चरमधले विविध जे काही सुविधा महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेले आहेत त्याचं प्रदर्शन आम्ही कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना दाखवून त्याची माहिती देणार आहोत. बेघर, दिव्यांग व गरजू नागरिकांसाठी अन्नदान असेल, परीट समाजातील विद्यार्थ्यांना वही वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, गोशालेमध्ये चारा वाटप असेल, अनाथ आश्रममध्ये खाऊ वाटप असेल, असे विविध उपक्रम घेण्यात आलेले आहेत. उपक्रमाचा साधारणपणे खर्च 5 ते 6 लाख रुपयेपर्यंत येईल अंदाजित.